चाकण तळेगावचा रस्ता म्हटलं की डोळ्यासमोर येतात हजारो कंटेनर, ट्रक, कंपनीच्या बस आणि तासनतास अडकलेली वाहतूक. जगभरातील मोठ्या कंपन्यांचं औद्योगिक केंद्र बनलेल्या या परिसरात विकासाचा वेग वाढला, पण त्याच वेगाने वाहतूक कोंडीची समस्याही गंभीर झाली. चाकण चौक असो किंवा आंबेठाण असो किंवा तळेगाव परिसर, पीक आवर्स मध्ये काही किलोमीटरच्या अंतरासाठीही वाहन चालकांना मोठा वेळ द्यावा लागतो. पण आता या भीषण वाहतूक कोंडीतून संपूर्ण परिसराला कायमची मुक्ती मिळण्यासाठी पीएमआरडीएने चाकण तळेगाव आणि पुणे नाशिक महामार्गावरील ट्रॅफिकचा खोळंबा कायमचा दूर करण्यासाठी एक भव्य आणि विशेष मास्टर प्लॅन तयार केला आहे. या मास्टर प्लॅनमुळे चाकण तळेगाव परिसराचा विकास खरोखर सुसाट कसा होणार, पीएमआरडीए ची ही नवीन योजना नेमकी काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. चाकण आणि तळेगाव एमआयडीसी परिसरामध्ये लहान मोठ्या शेकडो आंतरराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे या भागात दररोज हजारो अवजड वाहने, कर्मचाऱ्यांच्या बस आणि स्थानिक नागरिकांची अफाट वाहतूक सुरू असते. रस्त्याची मर्यादित क्षमता आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे चाकण आणि आंबेठाण सारख्या मुख्य चौकांवर प्रचंड ताण येतो आणि संपूर्ण ट्रॅफिक ठप्प होते. हीच गंभीर समस्या सोडवण्यासाठी पीएमआरडीएने प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात केली आहे. या अंतर्गत चाकण आणि तळेगाव परिसरासाठी पूर्व आणि पश्चिम बाह्य वळण मार्ग विकसित केले जाणार असून या 4 पर्यायी बायपास रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रियेला आता गती देण्यात आली आहे. याशिवाय अंतर्गत रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी 100 कोटी रुपयांच्या निधीतून 6 प्रमुख जिल्ह्यांच्या मार्गांच्या विकासाचे काम देखील सध्या प्रत्यक्ष युद्ध पातळीवर सुरू आहे. पीएमआरडीने तयार केलेल्या या मास्टर प्लॅनचा सर्वात मुख्य कणा म्हणजे हे 4 नवीन बायपास रस्ते, जे मुख्य चौकातील अवजड वाहतूक थेट बाहेरच्या बाहेर वळवतील. यातील पहिला बायपास रस्ता हा तळेगाव चाकण महामार्गावरील हिंगणे चौक ते चाकण औद्योगिक क्षेत्र टप्पा 3 मधील खराबवाडीला जोडणारा असेल. हा रस्ता 900 मीटर लांबीचा आणि 30 मीटर रुंद तयार केला जाणार आहे. हा मार्ग हिंगणे चौकाला थेट फोक्सवॅगन कंपनी परिसराशी जोडेल. त्यामुळे तळेगाव तसेच चाकण एमआयडीसी टप्पा 2 आणि 3 मधून पुणे किंवा नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना मुख्य चौकात न येता थेट पुणे नाशिक महामार्गावर जाता येईल, ज्यामुळे तळेगाव चौक आणि चाकण मधील कोंडी खूप कमी होईल. दुसरा बायपास रस्ता हा नाणेकरवाडीतील सॅनी कंपनी ते समृद्धी सीएनजी पंपादरम्यान तयार केला जाणार आहे. 1.2 किलोमीटर लांबीचा आणि 15 मीटर रुंद असलेला हा रस्ता तळेगाव आणि चाकण एमआयडीसी टप्पा 2 व 3 ला थेट पुणे नाशिक मार्गाशी जोडेल. या नवीन पर्यायी मार्गामुळे मुख्य चाकण चौकातील वाहनांचा प्रचंड भार हा लक्षणीयरित्या कमी होण्यास मदत होईल. तिसरा बायपास रस्ता हा मेदरकरवाडीतील बंगला वस्ती चौक ते रासे फाटा दरम्यान प्रस्तावित आहे. 2.5 किलोमीटर लांबीचा आणि 35 मीटर रुंद असलेला हा रस्ता प्रवासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण हा मार्ग पुणे तळेगाव आणि चाकण टप्पा 2 व 3 मधील वाहतुकीला पुणे नाशिक महामार्गावरून थेट रासे फाटा येथील शिक्रापूर राज्य मार्गाशी जोडेल. यामुळे शिक्रापूरच्या बाजूने ये जा करणारी अवजड वाहने ही शहरात न येता बाहेरूनच वळवली जातील. चौथा रस्ता हा पश्चिम बाह्य वळण मार्गांतर्गत विकसित केला जात आहे. हा रस्ता पुणे नाशिक मार्गाला थेट चाकण एमआयडीसी टप्पा 5 शी जोडला जाणार आहे. 850 मीटर लांबीचा आणि तब्बल 45 मीटर रुंद असणारा हा भव्य रस्ता आंबेठाण चौक आणि चाकण चौकातील जड व अवजड वाहनांची वाहतूक जलद आणि सुरळीत करेल. बायपास रस्त्यांच्या सोबतच अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि लगतच्या गावांचा संपर्क सुधारण्यासाठी पीएमआरडीएने 100 कोटी रुपयांच्या तरतुदीसह 6 प्रमुख जिल्हा मार्गांची दुरुस्ती आणि रुंदीकरण देखील हाती घेतलं आहे. यात चिखली ते मोई 1.65 किलोमीटर रस्ता, कुरळी फाटा ते निगोजे 2.5 किलोमीटरचा रस्ता, आळंदी फाटा ते आळंदी रस्ता 4 किलोमीटर, चिरोली खुर्द ते आळंदी मरकळ 2 किलोमीटरचा रस्ता, निगोजे ते चाकण एमआयडीसी 1.25 किलोमीटरचा रस्ता आणि खलुब्रे ते चाकण एमआयडीसी टप्पा 2 दरम्यानचा 1.75 किलोमीटर लांबीचा रस्ता समाविष्ट आहे. या 6 रस्त्यांच्या विकासामुळे ग्रामीण भाग आणि एमआयडीसीचा परस्पर संपर्क अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल. या सर्व बायपास आणि जिल्हा मार्गाच्या योजनेला जोडणारा सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे तळेगाव चाकण शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्ग 548D वर
साकारणारा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे. या संपूर्ण महामार्गावरील तीव्र वाहतूक कोंडी संपवण्यासाठी तब्बल 5,923 कोटी रुपयांच्या 4 पदरी उन्नत महामार्ग प्रकल्पाच्या कामाला देखील गती देण्यात आली आहे. या उड्डाणपुलामुळे लांब पल्ल्याची अवजड वाहतूक वरच्या वर निघून जाईल आणि स्थानिक प्रवाशांची वाहतूक खालील रस्त्यांवरून कोणत्याही अडथळ्याविना सुरळीतपणे चालू शकेल. या संपूर्ण प्रकल्पाबाबत अधिकृत माहिती देताना पीएमआरडीचे कार्यकारी अभियंता शिवकुमार कुपल यांनी सांगितलं आहे की चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीला गती देण्यासाठी 100 कोटी रुपयांचे जिल्हा मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. तसेच 4 नवीन बायपास रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली जात आहे. हे सर्व रस्ते पूर्ण झाल्यावर भविष्यात औद्योगिक क्षेत्रातील माल वाहतूक सुसाट होईल आणि स्थानिक प्रवाशांचा वेळ, इंधन आणि मानसिक आरोग्य या सर्वांचीच थोडक्यात सांगायचं तर पीएमआरडीएचे हे 4 नवीन बायपास रस्ते, 6 सुधारित जिल्हा मार्ग आणि 5,923 कोटीचा उन्नत महामार्ग यामुळे येत्या काळात चाकण, तळेगाव आणि पुणे नाशिक प्रवासाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलणार आहे. हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास चाकणची वाहतूक कोंडी कायमची सुटेल असं तुम्हाला वाटतं का? तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.